तर शुभ संध्याकाळ सर्वांना. मी मानसी आणि स्वागत करते माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आता वाजले संध्याकाळचे 6:30 आणि अराऊंड 1-1.5 तास आधी आम्ही असंच गप्पा मारत होतो की लालबागच्या राजाचं असं तसं खूप छान असतं हे ते. आणि माझी पण खूप जायची इच्छा होती लालबागच्या राजाला, पण मागचे काही दिवस आंदोलन चालू होते, पण बाप्पाच्या कृपेने ते आंदोलन सक्सेसफुल झालं. सो माझी पण अशी खूप जायची इच्छा होती, तर काय करावं मला काही समजत नव्हतं. तर असंच माझ्या मैत्रिणींना म्हटलं की तुम्ही येणार का लालबागच्या राजाला, कारण एकटी कसं जायचं ना. सो जायला जावं पण शकते, पण कोणी सोबत असलं की बरं वाटतं. तर कोणाचं हो कोणाचं नाही असं चालू होतं. शेवटी फायनली सगळ्या तयार झाल्या आहे. तर मग ते ट्रेननी जायचं की गाडी करून जायचं हे अजून आमचं डिसाईड होत नाही आहे. तर आम्ही तेच डिसाईड करतो आहे कसं झालं कसं नाही. तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण ही जर्नी शेअर करूया. तर पुढे कसा आमचा प्रवास होतो आहे, आम्ही गाडीने जाणार आहे का ट्रेननी जाणार हे मी तुमच्यासोबत सगळं शेअर करणार आहे. सो प्लीज तुम्ही पण माझ्यासोबत लालबागच्या दर्शनाला चला आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघ. सो आता ऑफिसवरनं आम्ही घरी आले आणि तेच आता लवकर आवरायचे. आणि हो आम्ही फायनली तर गाडी करून चाललो आहे, कारण ट्रेनचं शेड्यूल वगैरे बसत नव्हतं. तर आम्ही आमची ओळखीचीच एक ताई आहे तिच्यासोबत आम्ही चाललो आहे. आणि सो एक्सायटेड टू मीट लालबागचा राजा. पण त्याच्यासोबत एक नेहमीचा मुलींचा कॉमन प्रश्न की घालायचं काय, तो त्या विचारात मी पडली आहे. हे विचार करते कुठला ड्रेस घालू काय नाही. सो चलो मी आता पटापट रेडी होते. निकिता भाग्यश्री त्या पण आवरत आहे आणि आम्हाला इथून लवकर निघायचं आहे. नवले ब्रिजला पोचायचं आहे, तिथून आमची गाडी आम्हाला पिकअप करणार आहे. सो गाईज मी आता रेडी झाली आहे. छान असं सिम्पल असं घातलेलं आहे, कॅज्युअल वेअर केलेलं आहे. कॅज्युअल म्हणजे साधीशी कुर्ती आणि जीन्स आहे. बिकॉज तुम्हाला माहिती लालबागचं राजदर्शनाला जायचं तिथे गर्दी असेल आणि ऑब्व्हियसली मुंबईमध्ये पण खूप गरमी असते, त्यात ट्रॅव्हलिंग करून जायचं आहे गाडीने. सो जे कपडे कम्फर्टेबल वाटेल ते मी घातलेले आहे, जास्त तामझाम नाही केलेलं आहे. आणि आता आम्ही जायच्या आधी सोसायटीतला आमचा जो गणपती आहे त्याचं दर्शन करून आम्ही निघणार आहे. सो चला तुम्ही पण चला आमच्यासोबत. हे बघा आम्ही इथे खाली आलो सोसायटीतल्या गणपतीला आणि इथे एकच आम्हाला दिसलं की आरती ऑलरेडी चालू झाली आहे. आम्हाला थोडासा वेळ झाला आणि इथं आरती झाली नाही इथे लगेच आम्ही प्रसाद खायला बसलो. प्रसाद म्हणजे रोजचं जेवण असतं 10 दिवस, खूप यम्मी जेवण असतं इथे आणि खूप भारी सेलिब्रेट करता येतं. तर आम्ही इथे जेवण करताच कॅब बुक केली आहे. भाग्यश्री आणि मी तिथं बसते कॅबमध्ये आणि आम्हाला काही नवले ब्रिजला जायचं आहे, तिथून आम्हाला आमची गाडी पिकअप करणार आहे. आम्ही आता इथे येऊन थांबलो आहे नवले ब्रिजला आणि गाडी लवकरच येते. इथे गाडी आली आहे. तर आमची जी ड्रायव्हर आहे ती एक ताई आहे आणि तिच्याबद्दल मी तुम्हाला एका दुसऱ्या ब्लॉगमध्ये सगळं सांगेन. तर खूप छान गाडी चालवते ही. आणि ही माझी मैत्रीण आकांक्षा, हिला तुम्ही पहिल्यांदाच बघताय माझ्या ब्लॉगमध्ये. आम्ही निघालोय लालबागच्या दिशेने. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी वेदनेच्या सुटती गाठी, सोबतीला नाही कोणी सोबतीला माझे स्वामी, सोबतीला नाही कोणी सोबतीला माझे स्वामी. उन्हामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये सुख हे स्वामी, कष्टामध्ये भय हे स्वामी, वेदनेचा अंत स्वामी. उन्हामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये सुख हे स्वामी, कष्टामध्ये बळ हे स्वामी, वेदनेचा अंत स्वामी. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. राजा बसलाय टवलानं, भक्तनाचे आनंदानं, राजा बसलाय टवलानं, भक्तनाचे आनंदानं, धर्मरूढी जुगारून सार विसरून मान, धर्मरूढी जुगारून सार विसरून मान. खांदा लावलाय पालखीला, खांदा लावलाय पालखीला, माझा चाललाय जोगात
तर अशा प्रकारे गाणे म्हणत नाचत गाणे ऐकत आम्ही लालबागच्या राजाला पोहोचलो आहोत. तर इथे आम्ही गाडी पार्क केली आहे आणि इथून मग आम्ही पायी दर्शनाला गेलो. कसं वाटतंय ताई लालबागला येऊन? खूप छान मस्त. पहिल्यांदा चालली मी तुमचं मला येणं शक्य झालंय माझ्या लालबागला. माझा दुसरा टाइम आहे. हां दुसरा टाइम आहे. हां ना. रात्रीचे 2:30 वाजले पण असं वाटतंय आम्ही पहाटेच चाललोय. फार छान वाटतं. मुंबईचा गणेशोत्सव फार खास असतो. असं तर सगळीकडेच खास असतो, पण मुंबईमध्ये खास होण्याचं कारण असतं की छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये मोठे मोठे गणपती बघायला मिळतात. अगदी 15 ते 20 फूट. आता हा जो गणपती होता हा होता काळा चौकीचा महागणपती. आणि पुढे चालत आलो आणि चिंचपोकळीच्या चिंतामणीचं मंदिर आम्हाला इथे आम्हाला जाता नाही आलं कारण इथे पण खूप गर्दी होती आणि मला लालबागच्या राजाच्या दर्शनाला जायचं होतं. कारण त्या दिवशी लालबागच्या राजाचं दर्शन लाईन ऑलरेडी बंद झालेलं होतं. माझी मैत्रीण आहे मृणाल, तिच्या ओळखीने हे आमचं दर्शन पार पाडलं लालबाग. मला थोडं वाईट वाटतं आहे सांगायला की आम्ही मधल्या रस्त्याने गेलो. तसं बघायला गेलं तर कुठेतरी लोक तिथे तासून थांबलेले होते. खरंच त्यांना बघून बरं नव्हतं वाटत. पण त्या दिवशी लालबागच्या राजाचं दर्शनही मला चुकवायचं नव्हतं. कारण जर आता नाही तर डायरेक्ट पुढच्या वर्षी आणि दर्शन लाईन बंद झालं आहे. मला माफ कर दिलं पण मला तिथे दर्शन चुकवायचं नव्हतं. इथे आम्ही भरपूर वेळ थांबलो आणि इथे पण खूप जास्त गर्दी होती. राजाचं दर्शन झालेलं आहे. मधून जरी आम्ही गेलेलो असलो तरी फारच गर्दी आम्हाला इथे बघायला मिळाली. फार लोटालाटी इथे होत होती. लोक असे वरती चढलेले होते. पण दर्शन घेणं खूप गरजेचं होतं मला इथे. तर आम्ही असं तिथून थोडं चालत पुढे जातोय. जेव्हा मी ह्या राजाला बघितलं तेव्हा मला खरंच काहीच सुचत नव्हतं. काहीच म्हणजे काहीच नाही. फक्त असं बाप्पाला बघावं असं वाटत होतं. माझे डोळे पूर्ण पाण्याने भरलेले होते आणि मन असं गहीवरून आलेलं होतं. मी आत्तासुद्धा स्पीचलेस आहे इथे बोलताना. मला काहीच समजत नाही मी माझ्या कशा भावना मी इथं व्यक्त करू. स्पीचलेस. ही शान कोणाची? लालबागच्या राजाची. लालबागच्या राजाचा विजय असो. असाच आशीर्वाद आमच्यावर राहू दे बाप्पा, माझ्यावर, माझ्या पूर्ण परिवारावर. इथे आमचं दर्शन वगैरे झालं आणि आम्ही इथे बाहेर पडलो आहे. देवाने बघ दर्शन दिलं पण चप्पल नाही घालायला सांगितलं. मग तेवढं शॉर्टकटने आल्यावर थोडा त्रास तर म्हणजे थोडंसं केवढं ग लोक लाईनीत कसे बसत होते. आपल्याला देवानी लालबागच्या राजाचं दर्शन घेऊन आल्यावर मला फारच इथे इमोशनल व्हायला झालं. डायरेक्ट डोळ्यातनं पाणी चाललं माझ्यावाल्या. मी कंट्रोलच करू शकली नाही स्वतःला. कारण खूप दिवसाची इच्छा होती माझी यायची. मागचं 2 वर्षापासून माझं येणं नव्हतं होत आणि फायनली मला इथे यायला भेटलं. त्याच्यासाठी बाप्पाचे पण खूप आभार. आणि लोक म्हणतात की काय आहे एवढं लालबागच्या राजामध्ये? घरातल्या गणपतीवर तुमचा विश्वास नाही आहे का? गणपती सगळीकडे एकच असतो. हो, त्यांचं पण आहे बरोबर, पण बाकी लोकांचं माहिती नाही. पण माझी लालबागच्या राजावर एक वेगळी श्रद्धा आहे. हा गणपती जरी वर्षातून 10 दिवस इथे बसलेला असतो, पण मी ह्या गणपतीची वर्षभर वाट बघत असते. जरी मला इथे काही कारणामुळे यायला जमलं नाही, पण मी बाप्पाची घरूनच पूजा करत असते, बाप्पाचं नाव घेत असते. आणि असं पण वर्षभरसुद्धा मी या राजाचं नाव घेत असते. त्यानंतर पुढे आम्ही मरीन ड्राईव्हला जायचं ठरवलं. तिथूनच 15 मिनिटाच्या अंतरावर रस्ता आहे. आणि हे बघा किती भारी वाटतं आहे इथे.
खूप अशी गार छान हवा इथे सुटली होती आणि आम्ही इथं मस्त इथे किनाऱ्याला बसलो होतो कारण खूप थकलो पण होतो. कॅमेरा लावलेत आमचे. किती सुंदर दिसते मुंबई. सर नाही अहो ते कॅमेरा लावलेले असतात ते. छान अशी हवा चालली. ती बघा तिला काम दिलंय की आम्ही काय करतो ते बघा. तिला मालिश करून द्या. मला येते. सूर्य उगवताना दिसेल ना आपल्याला. नाही मी नाही घेणार. मी जाऊन पडाल. क्लिप आणलेस काय मध्ये? चल आमच्या रूमला. माझी चप्पल तुला चप्पल आणते. तुझ्या रूम पर्यंत तर नाही जाम. तुम्हाला आता बोलायचं असते तेव्हा नाही तुम्हाला. मरीन ड्राईव्हवरनं निघालो आणि तिथून पुढे आम्ही मुंबईच्या मुंबादेवीला गेलो. पण दुर्दैवाने देवीचं मंदिर बंद होतं म्हणून आम्ही बाहेरूनच दर्शन करून यायचं ठरवलं. दर्शन वगैरे केलं आणि आता आम्ही इथून निघालो. बाहेरूनच दर्शन केलं. बघा किती टायर्ड फेस दिसतोय माझा. तर फायनली आता आम्ही इथून निघालो. जवळजवळ 6:30 वगैरे झाले होते आणि आम्हाला सकाळी ऑफिसला पण यायचं होतं म्हणून आम्ही लवकरच निघालो. पुढे आल्यावर आम्ही एका हॉटेलमध्ये थांबलो. इथे चहा कॉफी नाश्ता वगैरे घेतला. चांगला होता नाश्ता इथला आणि चहा पण छान होता. अशा प्रकारे आमचं लालबागच्या राजाचं चरण स्पर्शवालं दर्शन झालेलं आहे. इतका मनाला असं सुकून भेटलेलं आहे कारण मला वाटलंही नव्हतं की मी बाप्पाच्या फीटला असं टच करेल, डोकं टेकवेल आणि दर्शन घेईल. कारण तुम्हाला माहिती लालबागच्या राजाला लाखोची गर्दी असते. त्यात माझं असं झालं होतं काल की बाबा मुखदर्शन भेटलं तरी बस, लालबागचा राजा असं लांबून बघायला भेटलं तरी बस, पण मला जायचं आहे. कारण काय होतं ना की मागच्या 2 वर्षापासून मी जाण्याचा प्रयत्न करते. काही ना काही कारणांवरनं माझं राहून जाते लालबागच्या राजाला जाणं. आणि ह्याही वर्षी मला तसंच वाटलं होतं की ह्याही वर्षी राहून जातं का काय. कारण मी 5 दिवसाच्या सुट्ट्या काढल्या होत्या. 3 दिवस मी घरी गेले होते आणि विचार केला होता की 2 दिवस आपण लालबागच्या राजाला जाऊया. तिथले आजूबाजूचे मंडळ वगैरे पण बघूया असं मी डोक्यात धरून चालली होती. पण काय होतं की जेव्हा गणपती बसले तेव्हाच मराठा आरक्षणाचं आंदोलन स्टार्ट झालं. तर देवाच्या कृपेने तेही आंदोलन सक्सेसफुल झालं आणि मग गर्दी पण खूप होते आणि घरातले पण बोलले की नाही जायचं म्हणून. कारण ऑब्व्हियसली तुम्हाला माहिती कधी काय होईल सांगता नाही येत एवढ्या गर्दीमध्ये. पण तेही सक्सेसफुल झालं आणि गर्दी पण तिथली खूप कमी झाली आणि मग विचार केला की जायला काही हरकत नाही. आणि जेव्हा काल आम्ही गेलो ना तेव्हा ते शेवटची दर्शन लाईन होती. त्याच्यानंतर म्हणजे आज 5 तारखे दर्शन बंद होते लालबागच्या राजाचं कारण उद्या गणपती विसर्जन असणारे 6 तारखेला. तर आम्ही गेलो होतो 4 तारखेला संध्याकाळी 9-10 वगैरे निघालो असेल. 10च्या आसपास आम्ही निघालो असेल. तर सिरियसली खरं सांगते मला वाटलंही नव्हतं की मी जाऊन दर्शन करेल इतक्या सडनली. मी जेव्हा काल ॲक्च्युली ना 4:30-5च्या दरम्यान मी मोबाईलवर अशी रील स्क्रोल करत होती आणि खूप अशी इच्छा होती की लालबागच्या राजाचं ह्याही वर्षी दर्शन राहिलं. पण मनात विचार आला की अजून 1 दिवस बाकी आहे, होऊ शकतं दर्शन जर आणलं तर. मी असंच माझ्या मैत्रिणींना बोललं आणि बिचारा त्याही तयार झाल्या. आणि माझी एक मैत्रिणी मृणाल, तर तिच्या थ्रूच आमचं हे चरणस्पर्श दर्शन झालं. तिच्या ओळखीचे तिथे तिचा एक फ्रेंड होता तर त्याने आमचं छानपैकी दर्शन करून दिलं. सो मृणाल तुला पण थँक्यू आणि तुझ्या फ्रेंडला पण थँक्यू. खरंच म्हणजे खूप सॅटिस्फाईंग दर्शन आमचं झालं. आणि आम्ही आता सकाळी 11 वाजता इथे पोहोचलो. त्याच्यानंतर आहे ना रात्रभर झोप झाली नव्हती गाडीत. तुम्हालाही माहिती आहे की रात्रभर आमचं दर्शन वगैरे चालू होतं. तिकडनं आले, मला जर झोप नाही झाली ना तर ॲसिडिटीचा खूप त्रास होतो. मग तिकडनं आली, झोपली आणि आता अराऊंड 3-1 वाजलेत आणि थोडी तब्येत ठीक नसल्यामुळे मी ऑफिसला पण नाही गेली आज.
तर अशा प्रकारे आमचं लालबागचं दर्शन खूप छान प्रकारे झालेलं आहे. आणि कसं वाटलं दर्शन, कसं वाटलं हा ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा. आणि अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. सो चलो बाय, टेक केअर. आणि लालबागचा राजाचा विजय असो.